तर नमस्कार मंडळी, पुन्हा तुमचं प्रणव विखारे ब्लॉग मध्ये स्वागत आहे। आणि तुम्हाला माहिती आहे दिवाळी चालूच आहे, जसं आपण लक्ष्मीपूजन आणि सर्व असं केलं धनत्रयोदशी वगैरे, त्याच्यानंतर आता दीपावली पाडवा, आज आहे दीपावली पाडवा। तर त्या निमित्ताने आज आपल्या घरी ताई म्हणजे आलेली आहे, ताई आणि भाऊजी आलेत, त्यांचा पहिलाच दीपावली पाडवा आहे। तर बघूया, तुम्हाला दाखवतो। एक मला असं एक्साइटमेंट होते की ते आलेत आणि आम्ही त्यानंतर फटाके फोडायला पण जाणार आहेत। असं तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप काही बघायला भेटेल, लास्टपर्यंत तुम्ही ब्लॉगमध्ये राहा, तुम्हाला मी दाखवतो। तर मित्रांनो, हे बघा आलेत, ताई आले आणि भाऊजी आलेत। ते पहिल्यांदा आलेत आपल्या घरी, म्हणजे दीपावली पाडव्याला, म्हणजे लग्न होऊन पहिलीच दिवाळी ना। आणि भाऊजीने बॉक्स आणला, ही लगेच संपला पण चालू केलं। तर ताई आणि भाऊजी आलेत आणि ही छोटी माझी ताई पण रेडी झालेली आहे, बघू शकता। मी आज रेडी झाली आहे कारण की ताई येणार होती म्हणून। तसंही माझं आज काही फंक्शन नव्हतं आणि मी तुमची साडी वगैरे काही घालत नाही, एकदम ऑफिस आहे ना माझं, मग भाऊबीजला परत मला घालायला भेटणार नाही साडी, लेट होईल म्हणून मी आजच घालते। तिथे कंटाळा येतो साडी घालायला, पण आम्ही साडी आम्हाला शिकवतो। त्याच्याला कसं वाटतं, तो पहिला इकडे आली आहे, मम्मी हा ती पण लाजते। भाऊजी तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतं, छान वाटतं, एवढं तरी बोललं असं तरी चाललं असतं। छान वाटतं, हा छान वाटतंय। आईस्क्रीम तर ताईसाठी एकदम लाड पुरवले जातात, लाड नाही बोलू शकत, आता जेवण झालं त्यांचं, तर आईस्क्रीम खातात। तर मामा सुद्धा आलेला आहे, मामा आताच आलाय, पण मामाला डायरेक्ट जेवायच्या आधी आईस्क्रीम दिलेलं गेलंय। मामा तुला कसं वाटतंय? छान वाटतं, धंदा बिझनेस कसं झालाय तुझा? एकदम टाकाटक दुकान बंद करून आलेले। हा मित्रांनो, मामाचा शॉप असल्यामुळे मामाला सगळं कस्टमर सगळे आवरून वगैरे यायला लागतं, मग त्याला लेट होतो, तर मग त्याची धावपळ वगैरे सारखी चालू असते, तर असं चालू राहतं। तरी पण मामा येतो वेळ काढून आमच्याकडे। तर मित्रांनो, मी आता रेडी झालेलो आहे, कुर्ता घातलाय आणि हा जो कुर्ता घातलाय आणि खाली ट्राउझर घातली आहे, ती सुद्धा मामाने शिवलेली आहे। एकदम फिटिंग वगैरे बघा एकदम मस्त आहे, कपडा पण क्वालिटी एकदम मस्त आहे। तर मामा कपडे शिवतो माझे सर्व, कारण का मला रेडीमेड कपडे जे मी घेतो म्हणजे ब्रँडचे किंवा असे नॉर्मल, तर ते फिटिंग इथे कुठे फिटिंग नाही होत, इथे कुठे फिटिंग नाही होत, तर थोडा प्रॉब्लेम होतो, म्हणून मी मामा शिवून मला सगळे कपडे देतो। काय देतो तुला रे? इंस्टाग्रामवरती मी व्हिडिओ बघितले। आता मित्रांनो, आम्ही चाललोय फटाके फोडायला आणि रील्स बनवायला। हे बघा, हे सगळे स्क्रीनशॉट काढून ठेवते। तर मित्रांनो, आता आम्ही फटाके लावतोय, एवढ्या मोठ्या सुरसुर आणल्या मामाने, लांब जात आहे। सुरुवात केली आहे फटाके फोडायची। तर मित्रांनो, आता हे लावले आम्ही दिवे आणि हे लोक पकडून उभे आहेत, मोठे आहेत ना म्हणून। दिंडी दिवाळी का लवकर? लांबच आहे, फोटो काढ असं लांब धरा ना पुढे, असे असं एवढं लांब, 10.5 किलो होतात ना। आणि एक सुरती आली ना उभी, दिवाळी मला बाबा भाऊ आणि बघा अजून किंवा अजून घे, सगळे नाही तू पण ला। मम्मी आहे तर बॉक्स आहेत ना अजून, फोटो पण काढा, फोटो पण काढू। हे मामा दुकान एक घ्या, बस बस। बनवलं असेल ना। आता आम्ही चाललोय दुसरीकडे फटाके फोडायला।
व्हिडिओ मध्ये आले. बसा 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 बसा. चला तर गाईज आम्ही चाललो आहे फटाके फोडायला. भाऊ घेऊन चाललो आम्हाला. ताई आली आहे आणि जिजू पण आले आहेत, भाऊजी. चला आता भेटूया तिकडे, फटाके फोडतो आम्ही तिकडे. अरे इथे काहीतरी किल्ले बनवले. हा मला पण सगळे फटाके फोडायला आले. आम्ही पण सुद्धा फटाके फोडतोय, ताई वगैरे. फोटोशूट चालू आहे यांचं. हा लाव ना, इकडे लाव, इकडे लाव. आता CNG भरायला आलोय. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय घरी. आमचं आता आम्ही फटाके वगैरे फोडून झाले, आम्ही ताईला वगैरे पण सोडलंय घरी. आता सगळं झाल्यानंतर आता आम्ही चाललोय घरी, कारण का आता ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे. आता बाकीचं तुम्हाला मी उद्या शूट करेन. उद्या भाऊबीज आहे, भाऊबीजचं पण शूट करेन. आता जाऊन मला एडिटिंग करायचे, मोठा टास्क आहे. आणि आता लवकरच घरी पोहोचू. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तुला बोलायचं आहे? स्टे ट्यून.